आता किती किल्ले झाले कंप्लीट? मी गेल्या 260 दिवसामध्ये 355 गड किल्ले आपल्या महाराष्ट्रातले सर केले. मी या एवढ्या दिवसांमध्ये काय कमवलं, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो. आज महाराष्ट्रातून लाखो लोकांचं प्रेम मिळालं, ही माझी या प्रवासातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुझी जर्नी इन्स्पायर कशापासून झालं? मी आहे रायगड जिल्ह्यातून. मी बँगलोरला होतो, हॉटेल मॅनेजमेंट केलंय, बँगलोरमधून कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर काही वेळ जॉब पण केला तिकडे एका 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये. पण गुलामी करणं आवडलं नाही. स्वप्न जगली पाहिजेत, स्वप्न सत्यात उतरवता येतात आणि स्वप्न अशीच नसतात. असं कोणचं तुला इन्स्पायर भेटलं की महाराजांचे नाही आता महाराजांचे आपल्याला? महाराजांच्या नावातच सगळ्यात मोठी ताकद आहे, त्या नावातच खूप मोठी इन्स्पिरेशन आहे. आई वडिलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐकलेल्या सगळ्या गोष्टी, त्यांचे पराक्रम. 300 मावळ्यांनी 5.5 वर्ष तो किल्ला लढवलाय. एका रात्रीमध्ये त्या किल्ल्याच्या भिंती उभारलेल्या होत्या. त्या लोकांना म्हणजे मुलांना तर वाटत होतं की ह्या लोकांना जादूटोना वगैरे येतो, एका रात्रीत भिंत कशी काय अख्खी एवढी मोठी उभी राहिली. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास खूप इन्स्पायरिंग आहे. आपल्याला बाहेरच्या मोटिवेशनची गरज नाही आहे आपल्या मुलांना. सुबोध मित्रा, वेलकम टू लाईव्ह इंडस्ट्री वाईज. नमस्कार दादा, धन्यवाद. तुला बघून एवढी एनर्जी आली ना, म्हणजे सांगूच शकत नाही, एवढी एनर्जेटिक पर्सन आहेस तू. थँक्यू. सांग ना कसा प्रवास झाला तुझा, सांग ना काय. तर एकंदरीत आज मला झाले 280 दिवस टोटल प्रवास स्टार्ट करून. आणि मी गेल्या 260 दिवसामध्ये 355 गड किल्ले आपल्या महाराष्ट्रातले सर केले सायकलने. तर फार मोठा अनुभव आहे. म्हणजे मी आज मला 80 दिवस झाले मी घरातून बाहेर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जाऊन फिरतोय, गावांमध्ये म्हणा सगळीकडे. तर खूप मोठा अनुभव आहे, म्हणजे भरपूर भयानक आणि चांगला आहे. म्हणजे कुठेतरी ना थोडासा इन्स्पिरेशन मिळेल असा काही अनुभव आलाय भरपूर ह्या प्रवासामध्ये. आणि ओव्हरऑल सांगायचं झालं तर मी ह्या एवढ्या दिवसांमध्ये काय कमवलं, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की काय कमवलंस एवढ्या दिवस प्रवास करून, काय भेटलं तुला. तर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ला जो आहे त्या किल्ल्याच्या पायथ्याला माझ्या ओळखीची माणसं आहेत आणि आपुलकीची नाती जमवली मी. आज महाराष्ट्रातून लाखो लोकांचं प्रेम मिळालं, ही माझी या प्रवासातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि प्रत्येक 350 किल्ल्यांच्या पायथ्याला जे कॉन्टॅक्ट आहेत माझ्याजवळ, सगळीकडे ओळखीची माणसं आहेत. कोणतंही गाव, कोणतंही शहर आपल्या महाराष्ट्रातलं असं एक पण ठिकाण नाही जिथे मला ओळखणारी माणसं राहत नाहीत. तर मी माणसं कमवली आणि माणसांचं प्रेम कमवलं या प्रवासामध्ये. हा अनुभव खूप सुंदर आहे. तुझी जर्नी इन्स्पायर कशापासून झालं बेसिकली, नाही का? तुझं बॅकग्राऊंड सांग कोणाला. तुझं युट्यूब, इन्स्टा, फेसबुकवर नाही काय, म्हणजे तुझ्याबद्दल माहिती नाही तुझं बॅकग्राऊंड काय बेसिकली? तर ॲक्च्युली मी आहे रायगड जिल्ह्यातून, रोहा तालुक्यात राहणार आहे मी. आमच्या इथे ना एक अवचितगड म्हणून किल्ला आहे जवळच, 8-9 किलोमीटरवरती तो किल्ला असेल. न्हाळणीचा किल्ला होता जुन्या काळात. तर तो किल्ला मी शाळेत असल्यापासून, म्हणजे लहानपणापासून त्या गडावर जायचो नेहमी. आणि तेव्हा मला किल्ल्यांची आवड होती कसली, तर डोंगर वाटांमध्ये चालायची, निसर्गात जास्त वेळ घालवायची. तर हे कुठेतरी लहानपणापासूनच मनामध्ये होतं, गड किल्ले, निसर्ग. त्याच्यानंतर लहान असताना माझी स्वर्गीय आजी, तर माझे आत्ता आई वडील आहेत. आई वडिलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐकलेल्या सगळ्या गोष्टी, त्यांचे पराक्रम, ते सगळं लहानपणापासून कानावरती, म्हणजे ते संस्कार माझ्या आईने लहानपणापासूनच माझ्यावर घडवायचं म्हणजे हे केलं होतं. आईने म्हणा, वडिलांनी म्हणा, की आपण कसं वागलं पाहिजे आणि आपण आपला आदर्श कोणाला मानला पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले झाले. ह्या सगळ्या अशा महापुरुषांच्या लहानपणापासून आई वडिलांनी मला त्यांचे पराक्रम सांगितले, त्यांनी काय घडवलं, कसं घडवलं आणि कशासाठी केलं, सगळ्यात महत्त्वाचं. कारण की आजची परिस्थिती खूप भयानक आहे. आपण त्यांनी कशासाठी लढले ती माणसं हे आपण जाणूनच घेत नाही. तर घरातल्या माणसांनी मला हे सगळे संस्कार लहानपणापासून केले आणि ते मनामध्ये माझ्या रक्तात सगळ्या गोष्टी भिनलेल्या. आणि आपल्या घरापासून रायगड किल्ला हा जवळपास 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर कसं झालं, त्या मातीतच जन्म घेतल्यामुळे ना ते लहानपणापासूनच अंगात होतं ह्या सगळ्या गोष्टी. हा बोला ना. तुझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट झाले ना? हो, मी बँगलोरला होतो, हॉटेल मॅनेजमेंट केलंय, बँगलोरमधून कंप्लीट केलं. आणि त्याच्यानंतर काही वेळ जॉब पण केला तिकडे एका 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये. पण नंतर कसं झालं की मला ना शेवटी मला वाटायचं की सुबोध तू थोडासा डिफरंट आहेस, म्हणजे तुझ्यात ती आहे काहीतरी वेगळी पॉवर आहे, तू काहीतरी वेगळं समथिंग आउटसाइड द बॉक्स करू शकतोस. राईट. आणि स्वप्न होती, गड किल्ले झालं किंवा मला पर्वत वगैरे चढायला खूप आवडतात. आपला जो हिमालयात आहे तो खूप अट्रॅक्ट करतो. तर मला ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात राहायचं होतं. पण मी गेलो बँगलोरमध्ये, आणि बँगलोर हे असं शहर आहे पूर्ण गर्दी मला जास्त आवडत नाही. निसर्गाच्या सानिध्यात राहायचं होतं आणि तिथे राहून ते शक्य होत नव्हतं.
तेवढं अशा आणि माझं फील्ड पण अशी होती की तिथे 18 आणि 19 तास काम करायचं, किचनमध्ये कंटिन्यू उभं राहणं आणि ते काम 18-19 तास नुसतं उभं राहून काम करणं सगळे, म्हणजे मला चांगलं ठीकठाक हे होतं. म्हणजे सर्व्हिसेस आम्हाला हॉटेलकडनं खूप चांगल्या प्रोव्हाइड केलेल्या होत्या. त्याच्यानंतर आमचा पे स्केल पण छान होता बऱ्यापैकी. पण गुलामी करणं आवडलं नाही कोणाची. ती एका प्रकारची गुलामीच होते. मला वेळेचं महत्त्व कळालं की तुझा टाइम किती इम्पॉर्टंट आहे आणि हा जे सळसळतं रक्त आहे हे मी एखाद्या दुसऱ्या कंपनीला ग्रो करण्यात वाया घालवू का मी हे रक्ताचा उपयोग करू, माझं जे पॉवर आहे त्या पॉवरचा उपयोग करून स्वतःला आधी ग्रो करू, इम्प्रूव्ह करू. म्हणून मग मी ठरवलं की स्वप्न जगली पाहिजेत, स्वप्न सत्यात उतरवता येतात आणि स्वप्न अशीच नसतात. ते कोणतरी तुला दाखवत असतं की तू किती केपेबल आहेस आणि तू हे करू शकतोस म्हणून स्वप्न दिसतात. मग मी स्वप्नांवरती बिलीव्ह करायला सुरुवात केली माझ्या, की माझी स्वप्न जी आहेत ती खरी होऊ शकतात. आणि हा जो प्रवास केला मी, हा माझ्या स्वप्नांचा प्रवास होता आणि अजून पण जो करतोय तो आता सध्या. हा, बरोबर आहे, बरोबर. आता किती किल्ले झाले कम्प्लीट? माझे झाले 260 दिवसामध्ये 355 किल्ले. 355 किल्ले झाले. हो. ओके. स्टार्टिंग मीन्स इन्स्पायरेशन तुला असं बेसिकली तुझं ते लहानपणीपासून हो. तिथून भेटलं तुला घराजवळच्या. तर असं कोणचं तुला इन्स्पायर भेटलं की महाराजांचं, की हा नाही आता महाराजांचे आपल्याला किल्ले पूर्ण सर करायचे, तर ते तुझं जे मिशन आहे किल्ले किंवा करण्याचं ते कुठून तर तुला actually- मेन असं इन्स्पायरेशन भेटलं की तू अशी एखादी स्टोरी महाराजांची झाली असं काय तुला इन्स्पायर केलं? ते महाराजांच्या नावातच सगळ्यात मोठी ताकद आहे, त्या नावातच खूप मोठी इन्स्पिरेशन आहे. येस. हा, तर कसं आहे, आता ते स्टोरी नाही सांगता येणार, पण त्यांचं अख्खं ते जीवन, मी महाराजांचं चरित्र वाचलंय, त्यांचं ते पुस्तक वाचलंय, तर ते खूप इन्स्पायरिंग आहे. आणि तेच काय झालं, एक साधा जर का आपण महाराजांच्या काळातला जो निष्ठावंत मावळा होते त्यांच्या मावळ्यांबद्दल जरी थोडासा इतिहास वाचला ना, तो पण खूप मोठा आहे त्यांच्याबद्दल. म्हणजे त्यांनी किती लढले ते स्वराज्यासाठी, एक निष्ठा असते राजावरती, ती कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच, म्हणजे आपल्या जो महाराष्ट्राचा इतिहास आहे ना, हा एकंदरीतच खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. बरोबर. आणि महाराष्ट्राची माती खूप पवित्र आहे आणि त्या मातीतच ते इन्स्पिरेशन आहे, मातीतच आहे ते इन्स्पिरेशन. तर एखादा असा किस्सा नाही, पण अख्खे महाराजच खूप मोठे इन्स्पिरेशन आहेत. आता एखादा असा किस्सा सांगायचा झालं तर आता तो महाराजांचा नाही, पण किल्ल्याचा मी एक किस्सा सांगू इच्छितो. 300 मावळ्यांनी जवळपास 5.5 वर्ष एक किल्ला लढवला होता आणि तो किल्ला तरी पण अजिंक्यच राहिला. तो मुघलांना जिंकताच आला नाही. तर मुघलांचे अनेक सरदार आले त्या किल्ल्यावरती लढाई करायसाठी, तो किल्ला जिंकून घेण्यासाठी. आणि साधा सिंपल किल्ला आहे तो, टेकडीवरती आहे, का छोट्याशा नाशिकमध्ये रामशेज म्हणून एक किल्ला आहे. 300 मावळ्यांनी 5.5 वर्ष तो किल्ला लढवलाय. एका रात्रीमध्ये त्या किल्ल्याच्या भिंती उभारलेल्या होत्या. त्या लोकांना, म्हणजे मुघलांना तर वाटत होतं की ह्या लोकांना जादूटोना वगैरे येतो, एका रात्रीत भिंत कशी काय अख्खी एवढी मोठी उभी राहिली. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप इन्स्पायरिंग आहेत की 300 मावळे 5.5 वर्ष तो किल्ला लढवतात. 300 मावळे फक्त 5.5 वर्ष लागतायत, तर महाराष्ट्रात 350 पेक्षा जास्त किल्ले ते करायसाठी माझ्या किती पिढ्या जातील इथे. बरोबर आहे. राईट. ह्या अशा सगळ्या गोष्टी खूप इन्स्पायरिंग आहेत. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास खूप इन्स्पायरिंग आहे. आपल्याला बाहेरच्या मोटिवेशनची गरज नाही आहे आपल्या मुलांना. जर का आपल्या मुलांनी आपल्या इतिहासाची म्हणजे वाचायला सुरुवात केली ना, त्या म्हणजे महापुरुषांच्या वगैरे, तर त्यांना कळेल की यार आपल्याच मातीत एवढं आहे, आपण कशाला बाहेर जातोय. बाहेरची लोक महाराजांवर PhD करतात, त्यांचे गड किल्ले बघायला फॉरेन कंट्रीज मधनं इथे येतात. हो, ते सो स्टार्टिंग जर्नी तुझी कोणत्या पॉइंट, म्हणजे कोणत्या गड किल्ल्यापासून स्टार्ट? मी माझ्या लहानपणीच्या आवडत्या किल्ल्यापासूनच माझी जर्नी स्टार्ट केली होती, अवचित गडावरून. ओके. आता अवचित गडावरूनच सुरुवात केली. पहिला किल्ला अवचित गड होता. त्याच्यानंतर मी गेलो समुद्र किनारपट्टीकडे, जे मुरुड, अलिबाग, रेवदंडा त्या साईडच्या किनारपट्टीवरचे किल्ले केले. आणि तिथून मी सरकलो मुंबईकडे, अलिबागमधनं ठाण्यात आलो. ठाण्यात काही किल्ले आहेत, जिल्ह्यामध्ये बरेचसे किल्ले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. मग ठाणे जिल्हा पूर्ण करून मी गेलो पालघरला. पालघर जिल्ह्यात 29 किल्ले लागतात आणि सगळे गिरिदुर्ग आहेत. आणि फक्त समुद्र किनारपट्टीवर पालघरच्या आपल्याला भुईकोट किल्ले बघायला भेटत आहेत. बाकी संपूर्ण गिरिदुर्ग आहेत, पालघर पासून ते गुजरातच्या बॉर्डर पर्यंत. हा, पालघर पासून पुढे गुजरातची बॉर्डर लागते ना, हा, त्या बॉर्डर पर्यंत गिरिदुर्ग आहेत. तर ते सगळे केले. ऍक्च्युली आपले अर्धे किल्ले बाहेर पण गेले, कारण की सीमा लागल्या. आपल्या महाराजांचे किल्ले गुजरातमध्ये गेले काही किल्ले, कारण की सीमामध्ये आली महाराष्ट्राची. मग ते किल्ले त्या साईडला सरकले. मग ते तिकडे नाही गेलो मी, बॉर्डरच्या पलीकडे. मी आपल्या महाराष्ट्रातल्याच किल्ल्यांचा प्रवास होता. पण
कसं झालं नंतर कळालं की नाही सोबत आपल्याला जायला पाहिजे होतं, पण ते एकदा मी तिथून बाहेर पडलो पालघरमधनं, मग ते राहून गेलं. हा, पालघरमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जंगली भाग येतो तिथे. हा, तिथे खूप घनदाट जंगल आहे. पालघर पूर्ण केलं आणि पालघरमधनं मी आलो नाशिककडे. नाशिकमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त किल्ले नाशिक जिल्ह्याला लागलेत. हा, त्याच्यात आणि सगळे मोठे मोठे इतिहासात त्यांची नोंद आहे असे किल्ले आहेत सगळे, जिथे लढाया झाल्या होत्या वगैरे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंचाईवरती असलेला किल्ला पण नाशिकमध्येच आहे, साल्लेर. म्हणजे कळसुबाई सोडलं तर कळसुबाईच्या नंतर दुसरं शिखर साल्लेर किल्ला आहे. शिखर आणि किल्ल्यांमध्ये एक नंबरचा किल्ला आहे जो सगळ्यात उंचाईवरती आहे. हा, साल्लेर किल्ला. आणि साल्लेरला लढाई पण झाली होती महाराजांची. किल्ला म्हणजे ऐतिहासिक किल्ला आहे, त्याचा इतिहासात बऱ्याचशा नोंदी आहेत त्या किल्ल्याबद्दलच्या. एखादी सांगू शकतो का? त्या किल्ल्यावरती सगळ्यात मोठी तर तिथे मेन लढाईच झाली होती, महाराजांनी लढाई केली होती. मैदानी लढाई झाली आहे साल्लेरच्या पायथ्याला खाली. आणि एवढा आता ऍक्च्युली इतिहास किल्ल्याबद्दलचा इतिहास एवढा नाही माहिती मला साल्लेरचा, पण आहे तिथे लढाई सगळ्यात मोठे. म्हणजे मला आठवतोय असा पार्ट तोच आहे त्या किल्ल्याचा की साल्लेरला लढाई झाली होती आणि महाराज तिथे लढले होते त्या किल्ल्यावरती असताना. आणि नाशिक नंतर तू नाशिक पूर्ण केलं. नाशिकच्या नंतर मी एंटर झालो धुळे, जळगाव कम्प्लीट केलं आणि तिकडनं मी आलो संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर पूर्ण केलं आणि संभाजीनगरमधनं मी नगर जिल्ह्यात आलो. नगर जिल्हा पूर्ण केला आणि तिकडून खाली उतरलो पुण्याच्या दिशेला नगरमधून आणि आलो जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये लागतायत 9 किल्ले टोटल. तर ते 9 किल्ले पूर्ण केले आणि आपला जो हा घाट आहे माळशेजचा घाट, त्या घाटातून खाली उतरलो. माळशेज घाटातून खाली उतरलो, गेलो खोपोली कर्जत वगैरे केलं आणि तिकडून पनवेलला पोचलो. आणि पनवेलवरून नॉनस्टॉप गेलो गोव्याच्या दिशेने. म्हणजे तेव्हा मी किल्ले नाही केले, मग माझा तो 550 किलोमीटरचा प्रवास होता. मला काहीतरी 4 दिवस लागले होते गोव्यात एंटर करायला. म्हणजे आपली बॉर्डर क्रॉस करून मी गोव्यात गेलो, कारण की शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत गोव्यामध्ये. संभाजी महाराज येऊन गेले होते गोव्याला, त्यांनी लढाई झाली आहे संभाजी महाराजांची गोव्यामध्ये. ते पोर्तुगीज वगैरे घाबरायचे शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं तरी. असं त्यांनी तिथे दरारा बसवून ठेवला होता त्या साईडला, त्या ठिकाणी. तर तिकडे गेलो, तिथे महाराजांचे किल्ले केले. तिथे सुद्धा अशी काही मंदिर आहेत ज्यांचा जीर्णोद्धार शिवाजी महाराज तिथे येऊन गेले होते, त्यांनी बघून मग त्यांचा जीर्णोद्धार केला होता. त्या मंदिरांमध्ये गेलो, ती मंदिरं बघितली, तिथली माती घेतली त्या मंदिरांमधली थोडी थोडी. आणि गोव्यातून मी आलो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा करायसाठी. ते 2 जिल्हे पूर्ण केले आणि मग तिथून कोल्हापूर जिल्हा पूर्ण केला. कोल्हापुरातनं गेलो सांगली, सातारा. आणि असं मी मग सांगली सातारा वगैरे पूर्ण करून मग मी गेलो मराठवाडा क्रॉस करून डायरेक्ट विदर्भात. विदर्भात कुठे कुठे स्टार्टिंग? विदर्भात मी एंटर केलं म्हणजे नागपूरमधून. आणि नागपूरमधनं गेलो भंडाऱ्याला. नाही मी इथे गेलो होतो पहिले, तर चिखलदरा वगैरे त्या साईडला गेलो. नागपूर कम्प्लीट करून तिकडनं परत भंडाऱ्याला आलो, चिखलदरा करून पूर्ण. आणि भंडाऱ्यावरनं मी गेलो होतो गोंदिया. गोंदियाला गेलो, गोंदिया पूर्ण केलं. गोंदियातनं गडचिरोलीला गेलो आणि गडचिरोलीतनं परत गडचिरोली कम्प्लीट करून मी आलो नागपूरला. आणि तिथे मला नितीन गडकरी भेटले होते, म्हणजे त्यांनी इन्व्हाइट केलं मला घरी. त्यांना जेव्हा कळालं अशी व्यक्ती आली आहे, तर त्यांनी तिथे सत्कार वगैरे केला, त्यांच्या घरी बोलवलं होतं, प्रवासाबद्दल विचारपूस केली. आणि मग तिथून नागपूरमधनं मी आलो मराठवाड्यामध्ये. नागपुरातनं निघालो आणि मग मराठवाड्यातले किल्ले केले कम्प्लीट. आधी मग तिथून आता आलोय मराठवाडा कम्प्लीट करून. मला वाटतं किल्ले धारोड एक अजून. औसाचा किल्ला, पारंडा किल्ला, हे सगळे मराठवाड्यामध्ये येतात किल्ले. अजून बीडचा एक काय त्या किल्ल्याचं नाव लक्षात, कंधारचा किल्ला. कंधार नांदेडमध्ये. सॉरी, बरोबर, नांदेडमध्ये, बरोबर. मग ते सगळे तिकडचे भुईकोट आहेत, त्या ठिकाणी सगळे भुईकोट आहेत किल्ले. ते सगळे कम्प्लीट केले. फक्त एवढंच आहे की ते असले जरी भुईकोट, म्हणजे त्यांना चढाई नाही करावी लागत, पण एका किल्ल्यापासून दुसऱ्या किल्ल्याचा डिस्टन्स खूप मोठा आहे. तो टप्पा थोडासा डिफिकल्ट होता सायकल वरती करायसाठी. ऍक्च्युली मराठवाडा तो भाग निजामाकडे होता ना? हो, बरोबर. तो भाग मराठवाड्याचा पूर्ण ह्या स्टोरीमध्ये. म्हणजे आता नेक्स्ट जनरेशन तुझी कोकणातलेच किल्ले राहिले का? कोणते राहिले आता? रायगड जिल्ह्यातले फक्त 15 किल्ले बाकी राहिले. सो बिफोर टाइम तुझं कम्प्लीट होऊन जाईल. 365 दिवसात टार्गेट आताच झालं असतं. मी म्हणजे 280 दिवसात पण माझे 370 किल्ले पूर्ण झाले असते. पण आता कसं आहे, ही महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची जर्नी माझी पूर्ण झाली.
पण माझ्याकडे ना कसं आहे, आता लोकांच्या पुण्यात आलो मी, पुण्यामध्ये अशा खूप साऱ्या टीम, कारण की माझा प्रवास काय हा किल्ले पूर्ण करून थांबणारा नाहीये, मला लय मोठा टप्पा गाठायचा आहे आणि तो खूप चॅलेंजिंग आहे, ते एकट्याच्या जोरावरती नाही करता येत. मग काही लोकांच्या गाठीभेटी घ्यायसाठी वगैरे आता इथे थांबलो होतो शहरामध्ये. हा, आणि आता माझ्याकडे टाइम भरपूर होता, कारण की माझा म्हणजे ध्येय होतं की 365 दिवसात 370 करायचे होते, तर मी 260 दिवसामध्ये 355 केले. 15 किल्ल्यांसाठी माझ्याकडे जवळपास 100 दिवसांचा टाइम होता. बरोबर. म्हणजे आहे अजून, पण अजून 70-80 दिवस बाकी आहेत, त्यात 15 किल्ले इझिली होऊन जातील. मग आता इथून खाली रायगड जिल्ह्यात जाईल, लोणावळ्यातनं खाली उतरतोय मृगगड वगैरे करत, आणि लोणावळ्यातनं मग तिकडे आमच्या रायगड जिल्ह्यात एंटर झाल्यावरती तिकडचे ते 15 किल्ले करेल. सो बेसिकली जेव्हा तू किल्ल्यावर वगैरे जातो, आता तू म्हणजे तू राहायचं वगैरे, तू म्हणजे पायथ्याला वगैरे राहतो का किल्ल्यावर वगैरे कसं राहतो तू? किल्ल्यांवरती जातो मी, मला आवडतं किल्ल्यांवरती वगैरे, शांत झोप लागते. आणि कसं आहे, उंचाईवरती म्हणजे मला ना ऍक्च्युली असं खाली राहण्यापेक्षा वरती उंचाईवरती राहायची सवय झाली आहे ऍक्च्युली. म्हणजे डोंगरांवरती हाईटेवरती राहायची, जास्त हाईटीवरती जाऊन बसायची, राहायची आणि त्या वातावरणातच फिरायची ऍक्च्युली सवय झाली आहे. म्हणजे मी आता असतो हिमाचलला आहे राहायला, तर तिथे पण आम्ही खूप, ज्या विलेजमध्ये राहतो ते खूप उंचाईवरती आहे. हा, तर ते सवय झाली आता राहायची. म्हणून मग मी जर का वेळ असेल संध्याकाळच्या टायमाला, आपण लवकर पोचलो का गावामध्ये, सायकल खाली लावायची, टेंट वगैरे घ्यायचा, बॅगेत टाकायचा. गावातले लोक माझ्याकडे सगळे सपोर्टिव्ह असतात, तर त्यातनं जेवायची वगैरे काहीतरी व्यवस्था करायची, डबा पॅक करायचा आणि जायचं वरती गडावरती, आणि वरती जाऊन निवांत झोपायचं. कारण की ना किल्ल्यांवरनं जो सूर्योदय बघायला मिळतो ना, तो खूप सुंदर असतो. सकाळची पहाट खूप सुंदर घडते. आणि मी 260 दिवसामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलाय. ते खूप म्हणजे, आणि प्रत्येक ठिकाणी त्याला बघताना ना तो अनुभव वेगळा आहे. म्हणजे मला सारखाच कधीच नाही दिसला सूर्यास्त होताना किंवा सूर्योदय होताना. प्रत्येक ठिकाणचा निसर्ग वेगळा आहे, तिथल्या हवेतलं वातावरण वेगळं आहे, हवा वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची. या छोट्या छोट्या गोष्टी पण मी बारकाईने म्हणजे अनुभवल्या, आणि खूप सुंदर आहे. मी एवढे म्हणजे आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातनं मी सूर्योदय आणि सूर्यास्त होताना बघितला वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून, आणि ते खूप सुंदर होतं. किल्ल्यांवरती तर खूप सुंदर पहाट होते, आणि सूर्यास्त पण बघण्यासारखा असतो. बरोबर. तर बेसिकली अजून की जेव्हा बरेच जण आता फोटो वगैरे जातात, किल्ल्यांवर जातात, तर गेल्यानंतर किल्ल्यावर काय केलं पाहिजे? तुझं काय व्ह्यू आहे? म्हणजे की हा, फोटो वगैरे काढले, हे केलं ते केलं, ठीक आहे, ओके, पण अजून काय केलं पाहिजे की बा हा किल्ल्यावर इन्स्पायर होण्यासाठी? इन्स्पायर होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुझा काय अनुभव, म्हणजे काय केलं पाहिजे किल्ल्यावर? मला असं वाटतंय की पहिले तर ना, आता लोक बऱ्याचशा किल्ल्यांवरती वगैरे जात असतात, तर जाताना आपण म्हणजे खायचं प्यायचं जे सामान घेऊन जातो ते आपण परत खाली नाही घेऊन येत. प्लॅस्टिकच्या बॉटल्स झाल्या, किंवा मग आपण खायला काय घेऊन जातो त्याचे रॅपर्स वगैरे झाले, तिथंच टाकतो. आपण जर का भरलेलं सामान वरती घेऊन जाऊ शकतोय, तर आपण केलेला कचरा त्या ठिकाणी टाकून रिटर्न येण्याचा अर्थ नाही. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेच आहे की तिथे जाऊन कचरा नाही केला पाहिजे गडांवरती. आणि शेवटी ते आपलाच घाण असते, आपण रिटर्न घेऊन येऊ शकतो. किंवा जर का सांगायचं झालं की काय केलं पाहिजे, तर त्या किल्ल्यांचं संवर्धन करणं हे फक्त आपण असं बोलतो की हां सरकार करेल, शासनाने केलं पाहिजे, नाही, प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाची जबाबदारी आहे, ज्यांनी या महाराष्ट्रात जन्म घेतलाय. आणि कारण की त्या किल्ल्यांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्यांवरतीच ते उपकार जे त्यांनी केले ना, ते कोणी विसरले नाही पाहिजेत. त्या उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे, आणि त्या महाराजांनी म्हणा किंवा त्या मावळ्यांनी ते किल्ले जिंकण्यासाठी काय परिश्रम घेतले होते, या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे त्या किल्ल्यावर जाताना. आणि किल्ल्यावरती जायच्या आधी त्या किल्ल्याचा अभ्यास केला पाहिजे पहिले तर. ओके, म्हणजे अभ्यास केला पाहिजे म्हणजे त्याचा इतिहास तर झालाच, त्याच्यासोबत ना त्या किल्ल्यावरती जाणाऱ्या वाटा, ओके, ते किल्ल्याचं टेरेन कसं आहे, चालताना आपल्याला तिथे रोप्स वगैरे लागतील काय, किंवा इतर गडाबद्दलची माहिती, त्या किल्ल्यावरचं आसपासचं वातावरण, तिथे प्राणी आहेत काय, आणि आहेत तर कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला भेटतील तिथे, काही धोका आहे का कोणत्या प्रकारचा. गावातल्या लोकांसोबत पहिले तर चर्चा केली पाहिजे, त्या किल्ल्यावरती एकटं जाणं शक्य आहे का. कारण की नुसतंच किल्ला बघायचा आहे म्हणून आपण, कारण की असे बरेचसे मी आजकाल वाचत असतो पेपरांमध्ये, न्यूजमध्ये वगैरे, की लोक जातात, हरवतात, काही वेळेस लोकांच्या डेथ होतात अशा ठिकाणी जाऊन, बऱ्याचशा किल्ल्यांवरती. आता मी राजगडावरती 4 दिवस होतो, त्या राजगडावरती मी पोहोचलो, त्याच्या जस्ट 4 दिवस आधी एका मुलाची डेथ झाली होती. लोक येतात पण ना, ते अभ्यास नसतो कोणत्याच बाबतीचा. गड किल्ले काय, आणि सह्याद्री मेन म्हणजे, सह्याद्रीत चुकीला माफी नाहीये, बरोबर, अजिबात. सह्याद्री म्हणजे आहे सुंदर आहे, पण आव्हानात्मक पण तितकाच आहे तो.
मग आपण त्या निसर्गाची, त्या सगळ्या गोष्टींची रिस्पेक्ट केली पाहिजे आधी तर, आणि मग त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. Exactly. आणि जमलंच तर तिथे हम्म. असलेला कचरा आपण थोडासा उचलून, कोणीही केलेला असेल तो उचलून खाली आणू शकतो. राईट राईट. हं. तुझ्या एवढ्या म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये तुला असं काय भास झाला की हा महाराज माझ्यासोबत आहे, एवढं करणं म्हणजे शक्य नाही, एवढं करणं म्हणजे कंटिन्युअसली हो. गड सरणे, उतरणे, हो, सायकल बरोबर चालवणे, बरोबर. दुसऱ्या किल्ल्यावर जाणे. ओके, चॅलेंजिंग आहे ऍक्च्युली, खूप चॅलेंजिंग आहे. तर हे म्हणजे विदाऊट एनी, मला असं वाटतं की विदाऊट एनी एनर्जी नाही का हे शक्यच नाहीये. तुला काहीतरी महाराजांची ताकद किंवा महाराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय तर शक्यच नाहीये. तुला असं काही एखादा एक्सपिरियन्स वगैरे आलाय का, हा किल्ल्यावर झोपलायस तू बाबा, की असं काही वाटलं तुला? हा, एक त्या किल्ल्यांचं मला ना नाव नाही आठवत आहे, पण त्या किल्ल्यांवरती महाराजांचं पण आलं. पण आता एक असा अनुभव सांगतो की जिथे मला असं म्हणजे काही साक्षात झाल्यासारखं झालं होतं. तर त्या किल्ल्याचं नाव मला आता लक्षात नाही. तर 2 जुळे किल्ले आहेत आणि तिथे रामायणाचा त्या किल्ल्यांशी संबंध आहे. नाशिकचे ना? हा, नाशिक मधलेच किल्ले आहेत ते. तर तिथे गेलो असताना ना, माझी संध्याकाळच्या टायमाला तब्येत थोडीशी खराब झाली होती. मी शिळी खिचडी खाल्ली होती भूक लागलेली म्हणून, आणि त्याच्यामुळे माझी तब्येत खराब झाली आणि अख्खी रात्रभर झोपलो नव्हतो. वॉमिटिंग वगैरे सुरू होती. आणि सकाळच्या टायमाला मला झोप लागली, सकाळी पहाटे 4:30-5 वाजता. आणि मी एका गावाच्या बाहेर झोपलो होतो टेंट लावून, आणि ना म्हणजे टेंटची जाळीच लावलेली फक्त. आणि सकाळी जेव्हा मी उठलो ना, तेव्हा ना माझ्या डोळ्यावरती ना सूर्याचा प्रकाश चमकला. आणि जस्ट त्याच्या 5 मिनिटं अगोदर मी झोपेत असताना मला जाणवलं होतं की यार तिथे मी किल्ल्यावर चढतोय, किल्ल्यावरती काही साधू बसलेत सगळेजण, आणि ते मला स्वतःकडे बोलवून घेतात, ये इकडे ये, आमच्या बाजूला येऊन बस. आणि मी त्यांना बोलत होतो, नाही मी नाही येणार, मी चाललोय वरती किल्ल्यावरती, मी इथे नाही थांबणार, मी वरती चाललोय. आणि तो सूर्याचा एकदम माझे डोळे उघडले, कारण की मी थोडा घाबरलो होतो, ते मला त्यांच्या जवळ बोलवत होते म्हणून. आणि डोळे उघडले तर तो सूर्य एकदम डोळ्यावरती आला माझ्या, आणि म्हणजे असं चमकत होता. आणि उठलो, बघतोय तब्येत एकदम नीट. म्हणजे असं काहीच जाणवत नव्हतं की मी रात्रभर उलटी करत होतो, त्रास होत होता. आणि ते खूप भयानक वाटत होतं रात्री संध्याकाळी थांबल्यावरती, कारण की मी थकलेलो असायचो. आणि त्याच्यात हे असं झाल्यावरती तर पूर्ण तब्येत डाऊन. 150 आणि 200 किलोमीटर दिवसभर सायकल चालवून माणूस जेव्हा संध्याकाळी थांबतो, तेव्हा जर का आजारी पडला किंवा अशा गोष्टी झाल्या तर मग खूप भयानक आहे. तर सकाळी परत एनर्जी बॅक, म्हणजे 2-3 तासच झोपलो होतो आणि उठलो, बघतोय तर परत अरे वा, हा, एकदम एनर्जेटिक फील करत होतो. वा, आता म्हटलं आता मी आजच्या दिवसात 3 किल्ले सर करणार. 2 किल्ले ते बाजूबाजूलाच होते, 3ऱ्या किल्ल्यावरती पण सर करून आलो त्याच दिवशी. सकाळी गेलो वरती जाताना, मग मला तिथले एक बाबा होते तिथे ना, ते म्हणजे त्यांनी तपश्चर्या केली होती जुन्या काळातले कोणते तरी बाबा आहेत. मला आता त्यांची नावं आठवत नाहीत. मी ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या नावांसहित. पण आता एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये एवढे किल्ले झाले म्हणजे आठवणं पण शक्य नाही बेसिकली. अनुभव सगळे आठवत आहेत. फक्त त्या पर्सनॅलिटीचा मी चेहरा पण विसरलो. ते बाबा वगैरे भेटले होते, त्यांनी सांगितलं की इथे अशा साधूंनी तपश्चर्या केली होती आणि त्या साधूंची मंदिर आहेत, रामाचं मंदिर आहे, तिथे राम येऊन त्यांचा वास होता असं पण म्हणतात लोक. तो एक अनुभव खूप सुंदर होता. आणि मी जेव्हा निघालो होतो किल्ले सर करायला, तेव्हा घरातनं मी फक्त एक नाव घेऊन निघालो होतो, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या नावाने मला एवढी प्रवासामध्ये ऊर्जा दिली. आणि स्टार्टिंगला तर हे फक्त माझ्या स्वप्नांचा प्रवास होता म्हणून मी करत होतो, पण हे खूप अवघड आणि आव्हानात्मक होतं. तर त्याच्यामध्ये ना हे कुठेतरी मला असं वाटतं की कदाचित ही महाराजांची पण इच्छा होती की ह्या मुलांनी एवढं म्हणजे पूर्ण करावे. त्यांनी माझे किल्ले ॲटलिस्ट, म्हणजे मला कदाचित त्या काळात भाग्य नाही लाभलं की महाराजांसोबत एखादी लढाई करायचं, बरोबर, म्हणजे स्वराज्यासाठी काहीतरी, मावळा होऊन एखादं. पण मग मी जाऊन त्या किल्ल्याच्या पवित्र मातीचा आशीर्वाद घेऊ शकतो. महाराजांचं कदाचित वाटलं मुलगा चांगला करतोय तर आपण कुठेतरी त्याला साथ द्यावी. पण मला असं पावलापावलांवरती जंगलात फिरताना जाणवायचं की मी एकटा नाहीये, कोणती तरी शक्ती माझ्या मागे आहे आणि ती मला वाटा दाखवते रस्ते. अनेक वेळा म्हणजे असं वाटा दाखवायचे संकेत मला दिसले. हरवायचो ना किल्ल्यांवरती जंगलांमध्ये भटकताना. आणि जंगल खूप डेन्स आहे, फॉरेस्ट. आपल्या इकडे जर का सह्याद्रीच्या रांगेत जंगल बघितलं ना, कोकणात जंगल भयानक आहे, पालघरला भयानक जंगल आहेत, नाशिकमध्ये पण जंगल खतरनाक आहे. नाशिकमध्ये तर किती बिबटे आहेत. एक व्हिडिओ मध्ये तुझ्या, हो, मी पट्टेरी वाघ पाहिलाय डोळ्यांसमोर. बिबट्याचे पंजाचे निशाण वगैरे माझ्या टेंटच्या एकदा बाजूला होते. त्याच्यानंतर चालताना मला कितीतरी वेळा बिबट्यांच्या विष्ठा भेटली, ताजी विष्ठा भेटली, काही जुन्या होत्या, त्यांचे पंजाचे निशाण दिसले. त्याच्यावरून जाणून येत होतं की हा रात्रीच इथून क्रॉस झालेला आहे.
पाण्याच्या टाक्यांजवळ वगैरे, कारण की मी नाशिकमध्ये असताना ऊन त्या साईडला भरपूर होतं ओके. त्या ठिकाणी. तर कसं आहे, प्राणी वगैरे तहान लागल्यावरती पाण्याच्या शोधात जातात बरोबर. आणि आसपास पूर्ण जंगल असल्यामुळे किल्ल्याच्या टाक्यांवरती पाणी असायचं. त्या टाकीतलं पाणी प्यायसाठी वगैरे प्राणी येतात. तर त्या टायमाला मला किल्ल्यांवरती वगैरे चालताना बऱ्याचशा वेळेला असे जंगलांमध्ये मातीत पंजांचे निशाण वगैरे दिसणं आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज वगैरे असं बऱ्याच वेळा झालं. प्राणी दिसले भरपूर, पण मला त्रास नाही कधी झाला. आणि खरं असं सांगायचं झालं तर माझ्या केसाला पण धक्का नाही लागला एवढ्या दिवसात, कधीच नाही. मी म्हणजे असं एकदम आजारी नाही पडलो. मी कधी आराम नाही केला 260 दिवसामध्ये, अजिबात नाही आराम केला. मला गरजच नाही वाटली की मी थकलोय, असं कधी वाटतच नव्हतं. आणि आताही वाटत नाही थकलाय म्हणून. नाही वाटत आहे अजून पण. म्हणजे मी असं वाटतं की यार ठीक आहे, म्हणजे होऊन गेलं, खूप इझी होतं, कारण की माझ्या तेवढी इच्छाशक्ती होती करायची. महाराजांच्या आशीर्वादाशिवाय हम्म. शक्य नाही हे होणं. हा, आणि ना सगळ्यात मेन पार्ट असतो माणसाचा तो म्हणजे ब्रेन. ब्रेन कधी म्हणजे डोकं कधी थकलं नाही. म्हणजे शरीर किती थकलं असले ना तरी डोक्याच्या ह्याच्यावरती ना माणूस चालू शकतो आरामात, काही करू शकतो. तर सोबत नाही का, म्हणजे आता जे शाळेतली मुलं असतील तर त्यांना म्हणजे काय तू पॅरेंटला काय मेसेज देशील की तुम्ही मुलांना, की आता काय तुला माहितीच आहे की हो. वॉटर पार्कला जातो, इकडे जातो तिकडे फिरायला वगैरे जातो, तर असं काय मेसेज देशील की जेणेकरून नाही का पॅरेंट्स नाही का असं जातील? प्रत्येकाच्या आता ते कसं आहे, आता ते प्रत्येकाच्या ह्याच्यावरती डिपेंड करतं. त्या लोकांचे म्हणजे काय ते पॅरेंट्स म्हणजे त्यांना ऐतिहासिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवावा लागतो. तो काय असाच डायरेक्ट जात नाही. म्हणजे मला माहिती आहे, मी माझ्या मुलांना सांगेल, माझी मुलं ते पुढे सांगतील. कुठेतरी मधल्या काळामध्ये वगैरे लोकांनी त्यांच्या मुलांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही, किंवा त्या इतिहासाचं म्हणजे त्यांना हे जाणीव करून दिली नाही की तुमच्या पूर्वजांनी हा इतिहास म्हणजे आपली ही संस्कृती आहे, स्वराज्य आहे, हे निर्माण करायसाठी काय कष्ट घेतले होते. तर त्याच्यामुळे मग आजकाल म्हणजे सध्याची ही परिस्थिती आहे. मुलगा रडायला लागला का आई त्याच्या हातात फोन देते डायरेक्ट, बरोबर. घे बाबा गेम खेळ, हे खेळ. पण त्याच्याने काय होतंय, मुलांचे शारीरिक हे ऍक्टिव्हिटीज कमी होत आहेत, मुलं ना डोक्याने मंद होत आहेत. 10वी 12वीला गेले का त्यांना डिप्रेशन येणं, या सगळ्या गोष्टींचे कारण काय आहेत. ह्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुमचे पूर्वज काय होते, त्यांनी काय लढाया लढल्या होत्या. आता आपण जर का साधं बघितलं, बाजीप्रभू देशपांडेंनी कसं किती किती ताकद येते कुठून. मला असं वाटतंय आजचे जे आई वडील आहेत ना, ह्या आई वडिलांनी, कारण की शाळेमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासाला मिळतोय 4थीच्या पुस्तकात 5वीच्या पुस्तकात, पण तो इतिहास पोरं अभ्यासात मार्कापुरता. राईट. शिवाजी महाराजांचा 4 मार्काला, संभाजी महाराजांचा 5 मार्काला. त्याच्या पलीकडे महाराज कळतायत का मुलांना, त्यांनी कशासाठी हे सगळं होतं, म्हणजे हे म्हणजे कशासाठी लढले, त्यांचा मेन उद्देश काय होता. त्याच्यातून ना, आता कसं आहे, त्याच्यात आहे महाराजांचा इतिहास आहे, मी मान्य करतो, पण ना महाराज त्याच्या पलीकडे पण खूप होते. नाही भरपूर काही आहे. राईट. आणि ज्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं. तर आई वडिलांनी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मातीचा इतिहास मुलांच्या कानावरती टाकला पाहिजे, कारण की ते संस्कारच आपल्याला पुढे जाऊन घडवतात. राईट राईट. बेसिकली नाही का, म्हणजे शाळेमध्ये इतिहास शिकवला कशामुळे जातो तर नाही का यासाठीच, किंवा जे आपल्या पूर्वजांनी जे पराक्रम केलेले मुलं अभ्यासतात ना, अभ्यासतायत मुलं इतिहास, पण मार्कांपुरता अभ्यासतायत. नाही तेच ना की आता मग तेच ना, ओवी असतात त्याच्यामध्ये, ते थोडे अवघड आहेत, ऑप्शनला टाकू, त्या बदल्यात दुसरं काहीतरी वाचू, अशा प्रकारे मुलं इतिहास अभ्यासतायत. बरोबर. राईट राईट. तेच की फक्त अभ्यासापुरतं नसावं, त्याच्यातून नाही का काहीतरी इन्स्पायरेशन मुलांनी घेतलं पाहिजे, जेणेकरून की बाकी जे आपल्या रिअल लाईफ मधल्या नाही का. अहो मी आता लाखो लोक भेटली मला महाराष्ट्रात प्रवास करताना, म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या विचित्र मेंटॅलिटीचे लोक असतात ना, त्यांना त्यांचे पूर्वज काय होते तेच कोण माहिती नाही, कधी आलेले नसतात त्या किल्ल्यावरती. अरे तुझ्या पूर्वजांनी हा किल्ला लढवला होता, त्यांना काही घेणं देणं नसतं, किंवा मग त्यांना म्हणजे अरे अच्छा हा ओके असं आहे. नाही बरोबर, सगळ्यांनी ऍक्च्युली इतिहास लोक विसरत चाललेत. नाही विसरत चालले, बरोबर आहे. तुझ्यासारखे काही लोक आहेत. मग कसं आहे, इन्स्पायरेशन देत आहेत लोकांना. जो वारसा आहे ना, ऐतिहासिक वारसा, तो जपण्याचं काम पण भरपूर लोक करतायत. बरोबर. आणि त्याच्यातच माझा पण खारीचा वाटा लागावा एवढाच उद्देश आहे. आणि येणाऱ्या पिढ्यांना माझ्याकडून हे कॉन्ट्रीब्युशन राहील की बाबा, जे मी ज्या मातीत जन्म घेतलाय त्या मातीचं नाव पुढे घेऊन जाणं माझं कर्तव्य समजतो. मग त्या मातीत जो इतिहास घडला, ज्यांनी ही माती म्हणजे माती स्वतंत्र म्हणजे व्हायसाठी ज्यांनी प्रयत्न केले,
लढले आयुष्यभर ह्या मातीसाठी, त्या लोकांचं नाव घेऊन पुढे जाणं माझं कर्तव्य समजतो मी. आणि ह्याच सगळ्या गोष्टी मी माझ्या येणाऱ्या पिढ्यांना सांगतोय की जर का भविष्य घडवायचं असेल ना तर इतिहासाची साथ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इतिहास आणि भूगोल ह्या 2 गोष्टी धरूनच आपल्याला भविष्य घडवता येतं, नाही तर भविष्य नाही घडवता येत. ज्याला इतिहासच माहिती नाही त्याचं काही भविष्य नाही, त्याचं भविष्य अंधारात आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे इतिहास माहिती नाही, भविष्य काय घडवणार आहे. राईट. आणि आता नेक्स्ट म्हणजे कसं आहे, म्हणजे काय आता हे किल्ल्याची माती जमा करून तू मूर्ती, म्हणजे कसा प्रवास आहे नंतरचा, कसा प्लॅन आहे तुझा पूर्ण एकंदरीत? तर आता मी किल्ल्यांचा प्रवास केला तर तो फक्त किल्लेच नाही केले. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक मंदिरामध्ये गेलो. म्हणजे जे प्राचीन मंदिरं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग आहेत. राईट. 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्याकडे. हम्म. आणि अशी अतिप्राचीन मंदिर आहेत जे जागृत देवस्थान आहेत. सगळ्या मंदिरांमध्ये गेलो. प्रत्येक ठिकाणच्या मंदिरात जाऊन त्या मंदिरातली माती घेतली, गड किल्ल्यांची माती गोळा केली. आणि ही माती घेऊन आता मला चांदीची मूर्ती तयार करायची आहे ह्यापासून एक. आणि ती माती जी आहे ती माती त्या मूर्तीच्या आतमध्ये टाकणार आहे, कारण की नुसतीच मातीची मूर्ती तयार केली ना ती मूर्ती दीर्घकाळ टिकणार नाही. आणि मी ज्या वातावरणात तिला घेऊन जायचा विचार करतोय ना ते वातावरण म्हणजे तिथे -40 -50 डिग्री टेम्परेचर असतं. तेव्हा क्लायमेटमध्ये मातीची मूर्ती तर नाहीच. आणि मला कसं आहे माझ्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनला, पिढ्यांना ती दिसलं पाहिजे ना, ते सगळं राहावं. मग ती पिढ्यानपिढ्या ती मूर्ती तशीच राहिली पाहिजे. कारण की आज मी सांगतो सगळ्यांना की माझ्या घरामध्ये 300 किल्ल्यांची माती, मंदिरांची माती आज माझ्या घरात आहे. माझं घर किती पवित्र झालं असेल. ती एनर्जी आपल्या घरात येते ना, तो वास आपल्या घरात येतो त्या एनर्जीचा एक पार्ट. आज एवढं ज्या किल्ल्यांमुळे हे स्वराज्य निर्माण झालं त्या किल्ल्यांची माती आज माझ्या घरामध्ये आहे. म्हणजे माझं घर किती पवित्र झालं. मग ती मूर्ती, सगळी माती एकत्र येऊन मी ती मूर्ती झाल्यावरती आणि ती माझ्या देवाऱ्यात राहील, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा, त्यासाठी मग ती मूर्ती चांदीची तयार करतोय. त्यांना नाही का ते थोडा प्रभाव राहील एवढ्या किल्ल्यांचा. हो हो, म्हणजे ते किल्ले नाही बघता आले ऍटलीस्ट तेवढे तरी मूर्तीचं महाराजांचं दर्शन तर घेता येईल. ते करतील लोक डेफिनेटली. तर ती मूर्ती चांदीची तयार करणार आहे आणि त्याच्या आतमध्ये सगळ्या किल्ल्यांची माती होतणार आहे. ओके ओके. 350 किल्ल्यांची आणि त्या मंदिरांची गोळा केलेली माती. ओके. आणि मग ती मूर्ती घेऊन मी महाराजांच्या समाधीपासून, म्हणजे रायगड किल्ल्यावरती महाराजांची समाधी आहे, तिथून जो प्रवास चालत सुरू करणार आहे तो प्रवास जगातल्या सगळ्यात उंच पर्वतापर्यंत म्हणजे माउंट एव्हरेस्टला जाणार आहे. ओके. आणि एव्हरेस्ट मी सर करणार आहे 2025 मध्ये. मग ती मूर्ती जगातल्या सगळ्यात उंच पर्वतावरती जाऊन म्हणजे स्थापित करून तिला तिथे नतमस्तक होणार आहे. आणि भगवा झेंडा सुद्धा त्या जगातल्या सगळ्यात उंच पर्वतावरती फडकावणार आहे. असा माझा मानस आहे. जबरदस्त जबरदस्त यार. होय. जर आम्ही तरी एवढे किल्ले पाहू शकत नाही, बट एखादा किल्ला वगैरे आम्हाला पाहायचा असेल, ओके, आम्हाला जायचंय तिथं, तर काय म्हणजे आता चॅलेंजिंग खूप किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, नाशिकचे तर खूप आहेत चॅलेंजिंग. होय. ओके, ते करण्यासाठी किंवा बाकी आपल्या पुणे जिल्ह्यातले जवळपासचे राजगड झालं तर नाही का की या किल्ल्यामध्ये नाही का की काय म्हणजे काय प्रिपरेशन करून गेलं पाहिजे, की थोडं मेंटली वगैरे फिजिकली काय प्रिपेअर करून असं गेलं पाहिजे ज्यावेळी की किल्ला सर होईल तिथे, जरा तो म्हणतो जसं तिथं राहता येईल वगैरे, म्हणजे काय काय म्हणजे सगळं किल्ल्यामध्ये राहायची वगैरे पण म्हणजे काय काय मला वाटते पायथ्यावर वगैरे राहायची पण सोय वगैरे असते ना, कसे? ते सगळ्यात पहिले तर गडांवरती जाताना कधी कोणी एकटं नाही जावं मला असं वाटतं. ओके. कारण की एकटं जाणं त्या ठिकाणी थोडंसं भयानक असतं. कारण की आता तुम्ही जर का राजगड बघितलात, तोरणा पाहिला, ते असे किल्ले. आणि मेन म्हणजे ना, किल्ला पाहायला जाताना त्याला नुसतंच गेलो, भेट दिली आणि आलो तसं नाही करायचं. ओके. कारण की किल्ल्यांवरती अशा बऱ्याचशा वास्तू असतात ज्या तो इतिहास ओरडून ओरडून सांगत असतात. तर त्या गोष्टी आपण ना त्या नोटीस केल्या पाहिजेत. कारण की नुसतंच गेलो किल्ल्यावरती, काही दगडाच्या इमारती उभ्या आहेत त्या जाऊन बघितल्या आणि रिटर्न आलो नाही. त्या ठिकाणी जाऊन तिथे बऱ्याचशा ठिकाणी शिलालेख असतात. त्या शिलालेखांच्या मार्फत पण आपल्याला बरंच काही म्हणजे अनुभवायला मिळतं, समजावून घ्यायला मिळतं. आणि किल्ल्यावरती जायच्या आधी ना त्या किल्ल्याचा अभ्यास केला पाहिजे सगळ्यात पहिले, महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि कोणत्याच किल्ल्यावरती जायला एक वाट कधीच नसते. राजगडाचं झालं तर राजगडावरती 22 वाटा आहेत राजगडावरती चढाई करायसाठी. मग आपण जर का ग्रुप सोबत जाणार असो, आपल्यासोबत जास्तच माणसं आहेत, तर आपल्याला कोणता रस्ता सोयीस्कर पडेल सगळ्यात पहिले तर ते इम्पॉर्टंट आहे, डिस्कस केलं पाहिजे. राजमार्ग असतो, चोरवाटा असतात, अशा वेगवेगळ्या ठिकाणं असतात गडावरती जायच्या.
तर तिथे जाताना पहिले तर आपण सगळ्यात सोपा मार्ग शोधला पाहिजे की ह्या ठिकाणावरून जाण्यासाठी आपल्याला हा सोयीस्कर मार्ग आहे. जर का आपल्यासोबत जास्त थोडेसे वयस्कर माणसं असतील तर सोपं कोणती आहे चढाई, कोणत्या ठिकाणावरून, ह्या सगळ्या गोष्टी पहिले तर डोक्यात घेतल्या पाहिजेत. लहान मुलं आहेत तर लहान मुलांना घेऊन जाताना तिथे कंपल्सरी, आता जर का तुम्ही गडावर जायचं म्हटलं का तुमच्याकडे पहिले तर हायकिंग शूजच पाहिजेत. स्लीपर, सँडल आणि स्पोर्ट्स शूज घालून कधीच गडांवर जायचं नाही. आणि मेन म्हणजे जीन्स नाही घालायची. जंगलांमध्ये ट्रेकिंग ट्राउझर झाल्या, नॉर्मल पॅन्ट्स आणि टी शर्ट घालायचे, क्विक ड्राय टी शर्ट्स, जास्त हेवी शर्ट पॅन्ट घालून किल्ल्यावरती. म्हणजे हे जर का एक नॉर्मली किल्ल्यांवर जाताना काय आपण प्रिपेअर केलं पाहिजे, बरोबर. थोडेसे आपल्याकडे ना गुळ आणि शेंगदाण्याच्या चिक्क्या, प्रोटीन बार्स ठेवले पाहिजेत चालताना सोबत. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर मला असं वाटतं जरा गडांवरती जाणं थोडं अवॉइड केलं पाहिजे, कारण की वाटा सगळ्या निसरड्या झालेल्या असतात, वरनं दरड पडायची चान्सेस जास्त असतात. असं बऱ्याच वेळा होतं, बऱ्याचशा ठिकाणी लोकांचे ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवल्या पाहिजेत किल्ल्यांवरती जाताना. आणि मेंटली प्रिपरेशन करायची असं काही गरज नाही आहे, पण काही किल्ले असेच जे एका दिवसात फिरून नाही होऊ शकत. जर का राजगड झाला, तोरणा झाला, हे किल्ले साधे किल्ले नाहीत, खूप मोठे किल्ले आहेत. रायगड झाला, रायगड किल्ला तर तो जिवंत महाराजांचं स्मारक आहे. म्हणजे ते सगळेच किल्ले महाराजांचे स्मारक आहेत जिवंत, हे किल्ले म्हटलं का. कारण की पण ते किल्ले एका दिवसात फिरून होण्यासारखे नाही आहेत. ते किल्ले खूप मोठे आहेत, त्या किल्ल्यांचा इतिहास खूप मोठा आहे, एका दिवसात फिरून होऊ शक्यच नाही. आता ती राजगडावरच्या काही माच्या आहेत, 3 माच्या आहेत राजगडावरती, ती एक माची बघायलाच अख्खा दिवस जातो, जर का आपण त्या दृष्टिकोनातनं त्या माचीला बघितलं तर. आणि या किल्ल्यावर जर जायचं, आता तू म्हणतोस की रायगड घ्यायला 3 दिवस लागतील, तर मग आपल्या टुरिझम म्हणजे जस्ट विचारतोय की टुरिझम इंडस्ट्री मीन्स की आपण जर असं किल्ल्यावर गेलो सारखं राहायला वगैरे, तर पायथ्यानावर वगैरे सगळी सोय राहायची वगैरे सगळी सोय असते ना. होय, गावातल्या माणसांना त्याच्यातून थोडासा हे इन्कम सोर्स जनरेट होतो, ही चांगली गोष्ट आहे. कारण की बऱ्याचशा आदिवासी वाडींमध्ये किल्ले आहेत, मग तिथल्या लोकांना स्वतःचा उदरनिर्वाह करायसाठी शेतीवर डिपेंड राहावं लागतं, आणि शेती काही वर्षाचे 12 महिने होत नाही. बरोबर. मग त्यावेळेस लोक जर का किल्ल्यांवरती पर्यटनासाठी येत आहेत, तर त्याच्यातून थोडासा त्या गावातल्या लोकांचा पण थोडासा, एकदम थोड्या प्रमाणामध्ये का होईना, पण त्यांना थोडासा आधार मिळतो फायनान्शियली, की बाबा हां आपल्याकडे लोक येत आहेत, तर त्यांच्या मार्फत आपल्याला म्हणजे गावातली लोक त्यांना जेवण वगैरे बनवून देतात, मग त्यांची राहण्याची खायची व्यवस्था करतात. आणि आता सध्या बघायला गेलं तर असं बऱ्याचशा ठिकाणी सुरू झालेलं आहे, आणि लोक पण चांगले प्रतिसाद देतात पर्यटनाला. आणि गावातले लोक पण कसेच असतात, गावातल्या लोकांना पण आवडतं ना की बाबा आपल्याकडे येत आहेत लोक. हा येत आहेत सगळं. राईट. बेसिकली कसं आहे की आता आपल्या पुण्यामध्ये सिंहगड किल्ला आहे. हो, सिंहगड किल्ल्याला लोक येत आहेत बघायला, त्यामुळे तिथलं नाही का पूर्ण सर्व किल्ला वगैरे नाही का पूर्ण त्यांनी मेंटेन ठेवलाय. जर मला असं वाटतं की म्हणजे जर सिंहगड किल्ला मेंटेन आहे, मेंटेन मीन्स जायचा रोड, बाकी हो, जवळपास गोष्टी वगैरे मेंटेन त्यांनी केल्यात. वरती तर नाहीच आहे ऑब्विसली, वरती जरा म्हणजे आता तानाजी मालुसरेंचं जरा स्मारक वगैरे त्यांनी तिथे केलंय थोडंफार, म्हणजे लोकांना माहिती वगैरे भेटलेली आहे. अशा प्रकारे म्हणजे काय काय गोष्टी केल्या तर लोक नाही का तिथं किल्ल्यांवर जर जायला चालू झालं तर मला असं वाटतं की त्यातून नाही का म्हणजे जर जायला चालू झालं तर लोक येतील तर गव्हर्नमेंटचं बी लक्ष जाईल की हा बाबा इथं लोक येत आहेत जास्त, थोडं जरा सुविधा करावं. त्यातून नाही का म्हणजे पायथ्यांचे जे गाव आहेत त्यांना पण रोजगार भेटेल, विकास होईल, तिथं पण रोड वगैरे बनतील जिथं नाही आहेत चांगले रोड. तर तुझं काय म्हणजे कसं तुझा व्ह्यू कसा आहे, तू आता एवढे दिवस जाऊन आलास? गोष्टींकडे बघायचं झालं तर मी ऍक्च्युली किल्ल्यांना पर्यटनाच्या दृष्टीने नाही बघत, आणि पर्यटनात जरी त्यांना आपण टाकायला गेलो ना तरी मग ना इतिहासाला धरून चाललं पाहिजे. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, हे किल्ले नुसतेच किल्ले नाही आहेत ना, ते महाराजांची जिवंत स्मारक आहेत ती सगळी. आणि मग ते त्या किल्ल्यांचे पराक्रम, म्हणजे जे किल्ले त्याच्या लढाईत काय उपयोग झाला, त्या किल्ल्यांचा म्हणजे काय इतिहास आहे. काही किल्ले सातवाहन काळातले, आता हा राजगड किल्ला सातवाहन काळामधला आहे. हे जे किल्ल्यांचे इतिहास आपण जाणून घेऊन तिथले जे लोकल लोक आहेत त्यांना बरोबर माहिती असतो त्या किल्ल्याचा इतिहास, त्यांचे आजी आजोबा म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलेला असतो. मग त्या लोकांना आपण चान्स दिला पाहिजे, त्या लोकांकडनं म्हणजे ॲज अ गाईड म्हणून त्या लोकांना ठेवलं तर ते खूप सुंदर प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगू शकतात आणि किल्ला दाखवू शकतात. कारण की आपण एक दिवस जातो, त्याच्या आधी आपल्याला त्या किल्ल्याबद्दल माहिती नसतं. त्या लोकांना त्या किल्ल्याच्या बऱ्याचशा जागा माहिती असतात, की कुठल्या ठिकाणी काय व्हायचं, काय असायचं.
मग आपण त्याच्यातून पण एक चांगला उदरनिर्वाह निर्माण होऊ शकतो लोकांसाठी, गावातल्या लोकल लोकांसाठी, कारण की तिथल्या लोकांना बरोबर माहिती असते त्या सगळ्या ठिकाणांची किल्ल्यावरती, त्यांचं लहानपणच त्या एरियामध्ये गेलेलं असतं म्हणून. राईट. सो सुबोध, आतापर्यंत किती किती किलोमीटर सायकलिंग झाली कम्प्लिटली आता? मी 355 किल्ले सर करायसाठी 17,000 किलोमीटर सायकलिंग केली. 17,000 किलोमीटर. हो. ओके. सो मग काय म्हणजे कसं आहे तुला कॉस्ट वगैरे तुला कसं आलं, म्हणजे काय आहे? कसं भाग मॅनेज केलंस कम्प्लिटली तू पूर्ण हे 17,000 किलोमीटर? आणि सध्या क्रिश आराम करतोय का? कसं आहे सध्या, कुठे आहे क्रिश? तो सध्या आहे इथे पुण्यामध्येच आहे. त्याला पार्किंग मध्ये ठेवलंय. ऍक्च्युली 17,000 किलोमीटर मध्ये मला चॅलेंजेस असे आले, फायनान्शियली चॅलेंजेस सांगायचं झालं तर मी काही दिवशी खिशामध्ये पैसे नसायचे, त्या दिवशी मला वडापाव किंवा साधे कुरकुरे खाऊन झोपावं लागायचं. असे दिवस पण काढले मी सुरुवातीच्या दिवसात. तर तेव्हा सपोर्ट सिस्टम नव्हता माझा. आणि मी म्हणजे माझ्यात फिजिकली स्ट्रेंथ खूप आहे, मी असं तसं भरपूर स्ट्रॉंग आहे, पण फायनान्शियली म्हणजे पैशाचं नाही ना हे करतायत, मी फायनान्शियली तेवढा स्ट्रॉंग नव्हतो कुठेतरी. तर स्टार्टिंगचे दिवस खूप थोडेसे अवघड गेले मला हे सगळं करायसाठी. पण हा जो प्रवास केला ना मी, हा माझ्या एकट्याचा प्रवास नव्हता आणि अजून पण नाहीये. ह्याच्यात अख्खा महाराष्ट्र आहे माझ्या पाठीला उभा आणि हा सगळ्यांचा प्रवास झाला. हा एकट्याचा प्रवास राहिलाच नाही. मी तर एकट्याचा स्वप्नांचा प्रवास करायला निघालेलो, तो प्रवास सगळ्या माणसांचा झाला, सगळ्यांनी, कारण की सगळ्यांचं महाराष्ट्रातून प्रत्येक व्यक्तीचं काही ना काहीतरी खारीचा वाटा आहे या प्रवासामध्ये. बरोबर. हा म्हणजे मग तो हा प्रवास माझा एकट्याचा राहिलाच नाही, त्यांनी पण कुठेतरी माझ्या मार्फत तो प्रवास केलाय. असं काय एखादा म्हणजे अनुभव वगैरे, म्हणजे कसं पूर्ण कम्प्लिटली कुठला एखादा अनुभव सांगशील का तिथे? म्हणजे लोकांचा सपोर्ट कसा भेटला त्याच्याबद्दलचा का? म्हणजे कसं तर असं एखादा भरपूर म्हणजे भरपूर हा. लोकांनी तर सगळ्यांनीच मदत केली मला महाराष्ट्रातून. ते इथले एक श्रीपाद केंगळे म्हणून दादा आहेत पुण्यातले, त्यांचा मला स्टार्टिंग पासून खूप चांगला सपोर्ट राहिला. माझे सर आहेत, म्हणजे त्यांनी, त्या श्रीपाद दादांनी मला फायनान्शियली बरीच मदत केली प्रवासामध्ये, न मागता. आणि ते पण मी कधीच कोणाकडूनच 1 रुपया मागितला नव्हता. पण लोकांना माहिती होता हा पोरगा एवढा मोठा प्रवास करतो, ह्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज लागत असेल, आपण त्याला वस्तू नाही घेऊन देऊ शकत, त्याला पैसे दिले तर तो विकत तरी घेईल ऍटलिस्ट. राईट. त्यानंतर गड किल्ल्यांच्या बाबतीत मला सगळ्यात महत्वाचा सपोर्ट केला ते म्हणजे माझे सर आहेत एक, सुखद राणे म्हणून. त्या सरांचा चांगला सपोर्ट राहिला मला. त्यांनी मला किल्ल्यांची माहिती वगैरे, ते इतिहासकार आहेत आणि आमच्या गावाचेच. ओके. तर त्यांनी स्टार्टिंगला मला खूप सपोर्ट केला, चांगला सपोर्ट आहे आणि अजून पण सपोर्टच करतायत. आणि म्हणजे इन्स्पिरेशनल व्यक्ती आहे ती पण. त्यांनी आता जस्ट एक रायगड जिल्ह्यातल्या 59 किल्ल्यांवरती एक पुस्तक प्रकाशित केलंय, इये देशीचे दुर्ग म्हणून. दुर्ग. हा. तर लोकांचा सपोर्ट खूप चांगला राहिला, त्याच्यामुळे मला जास्त काही खर्च आला नाही महाराष्ट्रामध्ये. कारण की आता मी इथून पुण्यातून चाललोय लोणावळ्यात. ओके. तर ते सोशल मीडिया झालं, त्याच्या मार्फत लोकांना माहिती असायचं मी लोणावळ्यात पोहोचतोय, तर पुण्यातली माणसं लोणावळ्यातल्या माणसांना कॉन्टॅक्ट करायची. बरोबर. ते वेगवेगळ्या संस्था झाल्या, मोठ्या एखाद्या संस्थेची माणसं झाली, आपले गड किल्ल्यांच्या संवर्धन करणारी, म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर महाराजांच्या विचारांवर चालणारी माणसं. आता पुण्यात कोण आहेत, पुण्यातली लोक तिथे कोण आहेत आपली माणसं, त्या लोकांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा सुबोध येतोय, तुमच्या इथे किल्ला आहे ना, त्या किल्ल्यावरती येतोय. मग असं सगळ्यांनी एकमेकांना कॉन्टॅक्ट सांगितलं, स्प्रेड केलं माझं. ओके. असं सोपा झाला. मग तुमच्या इथे आल्यावरती तुम्ही मला थोडी उपाशी पाठवताय. नाही, एवढा मोठा प्रवास करतोय आणि तू आलायस आमच्याकडे, तर आता तू खाल्ल्याशिवाय इथून पुढे सरकायचं नाही. बरोबर. शेतकरी लोकांनी खूप सपोर्ट केला मला. नाशिकमध्ये असताना वगैरे मी शेतकऱ्यांसोबत खूप टाइम काढलाय. ती लोक खूप जबरदस्त असतात, त्यांची मनाची श्रीमंती एवढी अफाट असते की काय सांगायचं. खूप श्रीमंत लोक असतात मनाने ते शेतकऱ्यांची. म्हणजे नाशिकमध्येच नाही, बाकी इतर ठिकाणी वगैरे पण शेतकरी लोकांचा खूप भारी सपोर्ट होता. ती लोक जाम भारी. आणि किल्ले काही शहरांमध्ये नाही आहेत, किल्ले सगळे डोंगरदऱ्यांमध्ये आहेत आणि तिथे राहतात आपली नॉर्मल साधी गावातली माणसं. तर गावातल्या माणसांनी खूप मदत केली, राहायला, खायला, थांबायला वगैरे. पण स्टार्टिंगमध्ये कोणी ओळखत नव्हतं, त्या टायमाला जाम चॅलेंजेस आले मला. बरोबर. भरपूर चॅलेंजेस आले. आणि काय ठिकाणी असं होतं की यार संध्याकाळ झाली, जंगलामध्ये चालवता सायकल, आणि पुढची डेस्टिनेशन अजून 20 किलोमीटर लांब आहे आणि 20 किलोमीटर जायसाठी जंगलात आहेत चढाचे रस्ते. अनुभव खूप आले, भयानक अनुभव, बापरे. आणि कोकणात कसं आहे, दमट वातावरण असतं. नेमका उन्हाळ्यात कोकणात पोहोचलो होतो मी. पार केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत घामाने आंघोळ केलेली असायची, इतका रोज घामाघूम. आणि एक दिवस थोडी मला करायचं होतं, एक दिवस आला घाम तर ठीक आहे. रोज तीच परिस्थिती, नुसता घामाने भिजलेला असायचो रोज.
आणि ऊन, त्याच्यात ती ह्युमिडिटी समुद्राचं, ते त्याच्यामुळे तर खूप हे होतं, विचित्र वाटतं. एकदा तर चांगलं पाणी म्हणून समुद्राच्या खाऱ्या पाण्यात उडी मारली. ते पाणी मला वाटलं चांगलं पाणी आहे, बॅक वॉटर होतं ते समुद्राचं. आंघोळ कुठे करायचो मी, नळांखाली, विहिरींच्या बाजूला पाणी घेऊन बादलीतनं काढून, हापशे असायचे त्या खाली बसून आंघोळ करायचो. स्टार्टिंगला खूप भयानक चॅलेंजिंग डेज होते ते. असं नदीवर वगैरे कपडे धुवायचे, बरोबर. तिथे सुकवायचे. हा, आणि टेंट लावून झोपायचो सगळीकडे. टेंट अजून पण मी बऱ्याचशा ठिकाणी, मला आवडतं टेंट लावायला. मी स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा हायवेवरनं येत जात असायचो तेव्हा पेट्रोल पंप असायचे. गावात गेलो तर गावात मंदिरं असायची, बरोबर. मंदिरांमध्ये झोपायचो. हा, हा. नाही तर मग गड किल्ले तर आहेतच, डायरेक्ट गडावर जाऊन टेंट लावून झोपायचं. आणि त्यानंतर आता दिवस बदलले. कधी शहरांमध्ये आलो तर लोक खूप सपोर्टिव्ह आहेत मला. आता सध्या सपोर्ट सिस्टम खूप स्ट्रॉंग झालं. तर हा, मग ते लोक गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला वगैरे सगळीकडे अरेंजमेंट करून देतात. बरोबर. नाही, एवढं म्हणजे एवढं करतोयस तू. आता एकंदरीत सांगायचं झालं तर मी ते ना, महाराष्ट्राचाच वैभव वाढवतोय ना मी, बरोबर. असं सांगायचं झालं तर. हा, मला वाटतं याच्यातून नाही का, म्हणजे जस्ट एक आणि तुझ्यातून नाही का, जस्ट 100% पैकी नाही का, ऍटलीस्ट 0.1% मुलांनी जरी इन्स्पायरेशन घेतलं ह्याच्यातून, तरी नाही का भरपूर काही चेंज होऊ शकतं. म्हणजे असं नाही की हे काही चेंज होईल म्हणून. डेफिनेटली वाटतं म्हणजे की जे तर हा, मग ह्याच्यात मी फक्त स्वतःचा स्वार्थाचा प्रवास नाही केला. मी आतापर्यंत जवळपास 50 शाळांमध्ये गेलो. शाळांमध्ये जाऊन, आता एखादी सपोज ही झेडपीची शाळा असते, गडाच्या पायथ्याला गाव आहेत, गावामध्ये शाळा असतात, त्या शाळांमध्ये जायचं, मुलांमध्ये जाऊन चर्चा करायची, मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सांगायचा, त्यांच्या जो गावात जो गड आहे त्या गडाचा इतिहास काय होता ते सांगण्याचं काम केलं. कारण की लोकांना नाही माहिती आहे. मी खूप आता ते अनुभव खूप म्हणजे असे घेतले, अशा प्रकारचे लोक भेटली की बापरे. तर मुलांना, कारण की ना, मी आता जर का सपोज माझ्या एजच्या एखाद्या मुलाला, किंवा आत्ताचा जो 20s मधली मुलं आहेत, तर माझ्या म्हणजे समान एजची वगैरे वयाची, त्यांना मी काही चांगलं सांगायला गेलो ना तर ते काय म्हणतात, अरे हा काय मला शिकवतोय, मला याच्यापेक्षा जास्त माहिती आहे, मी याच्यापेक्षा जास्त दुनिया बघितली आहे. राईट. तर त्यांना सांगण्यापेक्षा ना, जे असतात ना लहान लहान मुलं, ह्यांच्यावरती तेच संस्कार लहानपणी जर का आपण घडवण्याचा प्रयत्न केला ना, आणि ती आग एकाच्या जरी लहानपणी मनामध्ये लागली ना, तर त्या आगेचा कधी ज्वालामुखी होईल ना पुढे जाऊन ते सांगता नाही येत. बरोबर. कुठेतरी हा, कोणाला एक छोटंसं मोटिवेशन भेटलं ना तर पोरं खूप काही करू शकतात त्याच्या आधारावरती. आणि माझ्याकडून मोटिवेशन घ्या असं नाही म्हणत आहे मी मोटिवेशन मला जिथून मिळालंय ना, जी माझं प्रेरणास्थान आहे ना, ते खूप मोटिवेशनल आहे, मोठं आहे ते खूप. बरोबर. तिथून घ्या तुम्ही प्रेरणा. आणि खरंच मला असं वाटतं की आपण जर का आपल्या महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतला ना, तर दुसऱ्या कोणत्याच मोटिवेशनची गरज नाही लागत. आणि आज बघा ना, माझ्याकडे तुम्ही बघितलं तर मी स्वतःच एक मोटिवेशन आहे, मला दुसऱ्या मोटिवेशनची गरज नाही, आणि बाहेरच्या तर नाहीच नाही. कारण की माझं प्रेरणास्थान जे आहे ना, ते खूप मोठं आहे आणि पवित्र आहे ती. आणि मी त्यांच्याकडूनच, त्यांच्या सानिध्यात कदाचित राहिलोय, त्यांच्या गड किल्ल्यांवरती जाऊन, तर ती ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण झाली आहे ना, की मी अजून काय या मातीमध्ये आलोय तर लोकांना कॉन्ट्रीब्युशन जायच्या आधी इथून काय देऊ शकतो माझ्याकडून, ह्या सगळ्या गोष्टी मला कंटिन्यू डोक्यात चालू असतात. मला दादा रात्रीची झोप नाही लागत. माझं म्हणजे मी नॉर्मल थकतो, भरपूर थकलेला असतो, पण माझा विचार असतात ना इतके सगळे डोक्यामध्ये, की बाबा आता पुढे काय. एकटा प्रवास करतोय तर मला असं वाटतं की जेव्हा माझा तो प्रवास पूर्ण होईल ना त्या एव्हरेस्ट पर्यंतचा, तिथून खाली आल्याच्या नंतर रिटर्न, तेव्हा मला असं वाटतं की मला सुखाची झोप भेटेल. मी माझ्या बरेच विचारांमध्ये दिवस चाललेले असतात. नाही, मला त्याच्यानंतर तर तुला नाही का, बेसिकली त्यानंतर तर खूप इन्स्पायरेशन करायचं तुला लोकांना, ह्या गोष्टी जे तू आता एव्हरेस्ट जाणार आहेस ना. मला असं वाटतंय की म्हणजे सर्वांनी नाही का, तुला किंवा असं म्हणजे जे इन्स्पायर करतात ना लहान मुलं, तू जे बोललास ना एकदम म्हणजे एकदम एक्झॅक्ट पॉईंट बोललास, की लहान मुलांना नाही का शाळेतच नाही का अशा गोष्टी तू झालास, किंवा असं बरेचसे जे इन्स्पायर करतात ना महाराजांबद्दल किंवा आपल्या गड किल्ल्याबद्दल, सर्वांबद्दल जे काही इन्स्पायरेशन आहे ना, ते त्यांना नाही का त्या लेवलला तिथं शाळेमध्येच पोहोचलं पाहिजे, की त्या जेणेकरून नाही का त्यांनी नाही का, कारण लहान मुलाच्या तू म्हणतस तसं की खूप डोक्यात खूप राहतात ते गोष्ट, तर त्यांना आपण जर लहानपणी शिकवलं ना, लक्ष देऊन ऐकतात. लक्ष देऊन ऐकतात लहान मुलं. नाहीतर आता काय की महाराज जयंती आली, बोलवा ह्यांना, बाकी डान्स झाला किंवा भाषणं झाली, ते नाही का फक्त ते 1 घंटा रक्त राहतं गरम. ते बघा ना, ज्या राजाला सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नव्हतं, त्यांच्या जयंतीला लोक यार
काय बरोबर. काय करून नाचत असतात, डॉल्बी लावतात, डॉल्बीच्या तालावर नाचायचं. अरे हे बरोबर आहे काय? आपण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर ना, जयंतीच्या दिवशी आपण महाराजांचे सगळीकडे झेंडे लावलेले असतात. बरोबर. एक भगवा झेंडा असतो, भगव्या झेंड्यावरती महाराजांचं चित्र असतं, जाणता राजा वगैरे असं. तर ते मला असं वाटतं की ना, भगव्या झेंड्यावरती महाराजांचं चित्र काढणं कुठेतरी बंद केलं पाहिजे. कारण की जयंती झाल्याच्या नंतर किंवा तो एक दिवसाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ना, मी अक्षरशः महाराष्ट्रात फिरताना ना, रस्त्यावरती पडलेले झेंडे उचललेत, बरोबर. चिखलात माखलेले, कुठे कोणी फेकून दिले होते, फाटलेले तुटलेले झेंडे. त्या झेंड्याचा उपयोग एकाने तर काय बांधायला केला होता, काहीतरी कशाला तरी त्याला बांधून ठेवलं होतं. आणि मी तो खोलला, मला कळालं ते काय म्हणून मी तो खोलला, बघतो त्याच्यावरती मराठवाड्यात सगळ्यात जास्त टपऱ्या बघितल्यात अशा. त्याच्यानंतर महाराजांचे झेंडे दुकानांवरती वगैरे लावलेले असतात, ते झेंड्याकडे कधी बघितलं, झेंडे फाटलेले असतात. बरोबर. गाडीवर पण लावलेलं असतं, हा, गाडी कधी त्याच्यावर पुसत चिखल नाही. उडलेला असतो. अरे, पुसत नाही कधी. बरोबर आहे. म्हणजे तर तुम्हाला होत ह्या नाही सगळ्या महाराज ते सांभाळणं, होत तर नाहीत. लावू नका गाडीवर. त्यांचं तुम्हाला नाव नाही सांभाळलं जाते, ते झेंडा नाही सांभाळला जाते, ते लावू नका. बरोबर. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. कारण की मी बरंच मग ते ह्या सगळ्या गोष्टी बघून लय वाईट वाटतं की फक्त नावापुरतंच महाराजांचं हे आम्ही महाराजांना ना डोक्यावर घेण्यापेक्षा ना, आपल्या जनरेशननी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजेत, ना की त्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे. त्यांचे एखादा विचार जरी आपण जगलो ना चालून, एखादा विचार घेऊन आपण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला ना, तरी आपलं आयुष्य खूप हे होऊन जाईल, सुंदर होईल. तुझे म्हणतोस ते सर्वांनी नाही का केलंच पाहिजे ऍक्च्युली. गड किल्ल्यानंतर आता मला तर वाटतं, मी पण स्वतः नाही का कधी असं जास्त मी फिरलो नाही गड किल्ले पुण्यात राहून, पण तुला जेवढं बघून नाही का जेवढी एनर्जी आली ना, आता मला म्हणजे मी पण ठरवलं, जेव्हा तुला बोलेल त्यानं कॉल केला ना, हो, त्यानंतर मी म्हणजे तुझे व्हिडिओ पाहायचो. ओके, तर मी पण आता म्हणजे असं ठरवलं की हा ऍटलिस्ट नाही का जॉब करतोय तर मला असं जाणं होत नाही कंटिन्युअसली, बट एक महिन्यातून एक वेळेस तरी असं जाईल मी गड किल्ल्याला घेऊन वगैरे. तर असं मी पण स्टार्ट केलं. मला वाटतं सर्वांनी नाही का, प्रत्येक जण बिझी असतो लाईफमध्ये, बट थोडा वेळ काढला पाहिजे या गोष्टीसाठी पण, की यातून नाही का वेळ खूप एनर्जी स्वतःसाठी येते. काढावा या राईट. गोष्टींमधनं. कारण की या गोष्टी इन्व्हेस्टमेंट सारख्या आहेत. त्या किल्ल्यावरची हवा खूप पवित्र असते. त्या ठिकाणी गेल्यावरती निसर्ग म्हणा, निसर्गात जाऊन थोडं एनर्जी येते माणसाच्या अंगामध्ये. आणि चालणं हा सगळ्यात उत्कृष्ट व्यायाम आहे. चालणारा माणूस कधीच आजारी नाही पडत, कधीच आजारी नाही पडत. चालणारा माणूस, पायांना चालायची सवय असली पाहिजे, एक्सरसाइज व्यायामाची सवय असली पाहिजे. राईट राईट राईट. आता हा प्रवास तुझा माउंट एव्हरेस्टचा किंवा आधी हा कधी संपणार आहे आता तुझं, म्हणजे किती तारीख तर अपडेट वगैरे तर तुझ्या मी इन्स्टावर वगैरे भेटत जाईल, मी हँडल हो, वगैरे टाकलेलं त्याच्यामध्ये हो. इन्स्टावर, आणि तुझं कंटिन्युअस तो अपडेट देत राहील. आणि कधी संपणार आहे पूर्ण, आणि नेक्स्ट काय आहे ते एकदा तर जस्ट मी डेट हा वगैरे प्रवास सुरू केला होता 2022च्या एंडिंगला, ओके. आणि हा प्रवास संपणार आहे 2025ला. तर मी घरातनं निघताना शपथ घेतली होती, सॉरी, तर की जोपर्यंत एव्हरेस्टचं ते जगातलं सगळ्यात उंच शिखर सर नाही करत, तोपर्यंत परत आता घराचा उंबरा नाही ओलांडणार तिथून येईपर्यंत. तर मी 2022च्या एंडिंगला निघालोय घरातनं बाहेर, 2025ला रिटर्न घरात जाणार आहे. आणि आता 2023 कंप्लीट होत आलं. आता 2024मध्ये ह्या प्रवासासाठी, जो एवढा मोठा प्रवास करायचा आहे, ह्याच्यासाठी लागणारं नियोजन करेल, ओके. पूर्ण तयारी करेल, प्रॅक्टिस मेंटली, फिजिकली, फायनान्शियली. येस. आणि मग त्याच्यानंतर 2025ला एव्हरेस्ट एक्सपिडिशनसाठी तयार होऊन चालत निघणार रायगडावरून ते त्या पर्वतापर्यंत. त्याआधी म्हणजे तू काय प्लॅन आहे तुझं, म्हणजे माउंट एव्हरेस्टला जाण्याच्या आधी कोणचं म्हणजे काय टार्गेट वगैरे आहे तुझं? हो, तर आता मला ना, हा जो मी किल्ल्यांचा प्रवास केलाय, तर आता ह्याच्यात मी परत एकदा माझी स्वतःची कॅपॅसिटी, स्ट्रेंथ बघितली किती आहे, माझ्या ताकद किती आहे. आणि आता ती अजून वाढली आहे किल्ल्यांवरती गेल्यावरती ताकद. तर माझं स्वतःची मी कॅपॅसिटी बघितली तर आता मला वाटतंय की मी जवळपास 80 ते 90 दिवसाच्या टाइम पिरियडमध्ये 370 किल्ले आरामात सर करू शकतो, जर का मी गाडीने केले तर. आणि तो एक जागतिक पराक्रम होईल. मी एशिया आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अटेम्प्ट करायचं ठरवलंय. परत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला पण मी माझं मेल सेंड केलंय. ओके. आता ते इकडनं अप्रुव्हल आलं तर वेल अँड गुड आहे, कारण की त्यांच्याकडे हे फॉर्मॅटच नव्हतं किल्ले वगैरे. त्यांना लिहिलंय की मॅक्झिमम हाईक्स विदिन 90 डेज. ओके. असं एक, म्हणजे मी ते टायटल देऊन त्यांना सेंड केलं होतं. आता अप्रुव्हल येईल तेव्हा बघूयात. ओके. मग तो प्रवास बाईकवर करून त्याच्यावरती डॉक्युमेंटरी बनवायची आहे ओके. त्या प्रवासावरती. आणि तो झाल्याच्या नंतर असं पण एक इच्छा आहे की आपल्या इंडियामध्ये जे 5000 मीटर माउंटन्स आहेत
ते नॉनस्टॉप सबमिट करायचे फ्री स्टाईल मध्ये, म्हणजे सोलो एकटा. ओके. असा प्लॅन आहे 2024चा. आणि ह्या सगळे करता करताच पुढच्या प्रवासाची तयारी करायची आहे, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची. ओके. तर सुबोध ॲक्च्युली तुझा आत्तापर्यंतचा प्रवास पण एकदम जबरदस्त इन्स्पायरिंग होता. पुढला पण राहणारच आहे. ऑब्व्हियसली आम्ही तुझ्या इन्स्टावर, फेसबुकवर, यूट्यूबवर आम्ही नाही काही अपडेट घेत राहू. आणि मला पण असं म्हणायचं आहे सरांना की सर्वांनी नाही का सुबोधला सपोर्ट करा. ॲक्च्युली ही लढाई सुबोधची नाही आहे, हे सर्वांची आहे. सर्वांनी जर सपोर्ट केला तर नाही का याच्यातून काहीतरी आपल्याला एक इन्स्पायरेशन भेटेल. आणि मला वाटते की येणाऱ्या पिढीसाठी नाही का हे काहीतरी ते पण नाही का याच्यातून नाही का बरंचसं शिकतील. तर सुबोधचं डिटेल्स सर्व नाही का मी लिंकमध्ये टाकतोय. तुम्ही तुमच्याकडून नाही का जेवढं सहकार्य होतं ना तेवढं करा. कारण रायगड ते माउंट एव्हरेस्ट पण जाणं, मला वाटते तिथं काही हे पण असतं ना, फीस पण असते काहीतरी ते पूर्ण क्लाइम्बिंगची काय. होय, तर ऍक्च्युली एव्हरेस्ट हे एक्सपिडिशन आहे ते सध्या बघायला गेलं तर टोटल आहे 40 लाख रुपयाचा ओके. प्रवास फक्त Okay. एव्हरेस्ट एक्सपिडिशन. मग इथून तिथे चालत जाणं हे सगळा हा वेगळा पार्ट राहिला. राईट. नेपाळी गव्हर्नमेंट फक्त 13 लाख रुपये तिथे रॉयल्टी घेते Okay. तिथली. मग बाकीचे जे पैसे असतात त्याच्यात आपण जो डाऊन सूट घालतो -40 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्हाला 65 दिवस काढायचे जवळपास. त्या वातावरणात वापरले जाणारे कपडे वेगळे असतात, वेगळ्या प्रकारचे. त्या कपड्यांचा खर्चच भरपूर आहे. तिथे चढायसाठी लागणारे इक्विपमेंट असतात. बरोबर. माउंटेनिअरिंग हे खूप थोडंसं अवघड आणि महागडं स्पोर्ट आहे, कारण की सगळ्यात डेडलिएस्ट गोष्ट आहे माउंटेनिअरिंग म्हटलं का, कारण की हे स्वतःच्या जीवावर खेळण्यासारखं आहे. आणि 8,000 मीटरचे माउंटन्स चढणं म्हणजे जोक नाहीये. पर्वतांबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याचशा लोकांना एव्हरेस्ट माहिती असतं, पण एव्हरेस्ट काय आव्हानात्मक आहे ना तो. 8,000 मीटरचे जे पर्वत आहेत ते किती आव्हानात्मक असतात ना, याचा अंदाजा कोणालाच नाही. जे त्या फील्डमध्ये आहेत, ज्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यांच्या, त्यांच्या जवळच्या माणसांना जाताना बघितलं या सगळ्या ठिकाणी, फक्त हे त्यांनाच कळतं की ते किती मोठी गोष्ट आहे एव्हरेस्ट सर करणं. म्हणजे एव्हरेस्ट म्हणजे जोक नाही, बोलणं खूप सोपं आहे. मग ते तिथे जाण्यासाठी लागणारे ऑक्सिजनचे सिलेंडर्स घेणं, तिथे आपल्यासोबत जे लोक येतात आपल्याला जे 65 दिवस जेवण पुरवतात त्या एवढ्या भयानक वातावरणामध्ये, त्यांची फीज वगैरे, हा टोटल सगळा खर्च मिळून 40 लाख रुपये फक्त एव्हरेस्टची फीज झाली. मग इथून तिथे चालत जाणं, त्या सगळ्या गोष्टी नाही, हे थोडंसं वेगळंच झालं त्याच्यात. ऑब्व्हियसली बरोबर आहे. नाही ठीक आहे. मला वाटते महाराष्ट्र पण आपला छोटा नाही आहे. सर्वजण प्रेम करणारे तुला भरपूर जण आहेत. ऑब्व्हियसली ते होणारच आहे. आणि महाराजांचे एवढे गड किल्ले तू सर केलेत, ते ऑब्व्हियसली एव्हरेस्ट नाही का त्याच्यासमोर काहीच नाही. महाराजांची आणि तुझ्यासोबत महाराजांची गडकिल्ल्यांची माती आहे. तर सोबत खूप मस्त वाटलं मला, म्हणजे तुला भेटून बोलून. मला वाटतं की मी पण नाही काय गडकिल्ल्यासोबत तुझ्यासोबत जाऊन आलो असं वाटते मला, पूर्ण गडकिल्ले. तर काय ऑडियन्सला काय म्हणजे काय मेसेज देशील आपल्या महाराष्ट्रात की बाबा हा गडकिल्ल्यांना जावंच लागेल, तुम्हाला भेटावंच लागेल, म्हणजे काय एक मेसेज देशील, काय शेवटचा काय मेसेज देशील आपल्या एंडला? तर मला तर असं वाटतं की ना, जर का तुम्हाला ना एक ऊर्जा निर्माण करायची असेल ना अंगामध्ये, तर ना आपल्याला ना त्या गडकिल्ल्यांवरती जाऊन जो इतिहास तिथे घडला गेला होता ना, त्या इतिहासाला जाणून घेण्याचा भाग आपल्याला भेटेल. म्हणजे जे आपण गडकिल्ल्यांवर गेल्यावरती ज्या इमारती पाहतो, त्या किल्ल्यांचे बुरुज, तटबंदी, ह्या सगळ्या कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आहेत ना, तो झालेला पराक्रमी इतिहास आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतात. तर तो अनुभवायचा असेल ना, तर किल्ल्यांकडे पर्यटन म्हणूनच नाही तर ना ऐतिहासिक दृष्ट्या पण लक्ष घातलं पाहिजे गडांकडे. आणि आपण फक्त सरकारनेच नव्हे तर आपण प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे त्या किल्ल्याचं संवर्धन करायची. कारण की आपल्याला हा जो महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ह्याचं जतन करणं प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. जसं माझं कर्तव्य आहे तसं सगळं आपल्या सर्वांचं पण कर्तव्य आहे. आणि मी हा जो 370 गड किल्ल्यांचा प्रवास केलेला आहे अजून, म्हणजे फक्त आपले 15 किल्ले बाकी आहेत, तर ह्याच्यात हा फक्त प्रवास महाराष्ट्रापुरता न थांबता आपल्या जगातल्या सगळ्यात उंच पर्वतापर्यंत जाणार आहे. आणि मी महाराजांची मूर्ती घेऊन जगातलं सगळ्यात उंच शिखर सर करायला निघालोय. तर आपण मला एवढं जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असताना प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी नेहमीच आपल्या सगळ्यांचा खूप खूप मनपूर्वक आभारी राहील. पण आपल्याला ह्याच्या पुढचा खूप मोठा टप्पा गाठायचा आहे आणि हे खूप आव्हानात्मक चॅलेंज आहे एव्हरेस्ट सर करणं म्हणजे. तर ह्याच्यासाठी जर का आपण महाराष्ट्रातून आपण हा पॉडकास्ट पाहत असाल तर थोडासा एक खारीचा वाटा म्हणून मला या प्रवासामध्ये मदत कराल अशी माझी अपेक्षा आहे सगळ्यांकडून. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.
जय शिवराय सुबोध. आणि आपल्याला हा पॉडकास्ट आपला एंड नाहीये, आपल्याला डबल भेटायचंय. हो तुझा जेव्हा प्रवास होईल माउंट एव्हरेस्टचा, तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला डबल भेटायचंय. डबल तुझा सर्व अनुभव सर्वांशी तुला शेअर करायचंय. आणि मला प्रॉमिस करशील की तू डबल येणार आहेस इथं, आणि डबल आपण पॉडकास्ट आपण करणार आहे तिथे. नक्कीच नक्कीच. चल, थँक्यू सुबोध. आलास, वेळ काढलास. आणि तू खरंच एकदम म्हणजे जमिनीवरला माणूस आहेस. म्हणजे एकदम तू असं जे बोललास वगैरे नाही का, त्याप्रमाणे नाही का, मला खूप आवडलं, खूप इन्स्पायर झालो मी तुझ्यातून. आणि डेफिनेटली आपण भेटू डबल. थँक्यू सुबोध. धन्यवाद. धन्यवाद.